नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळची वेळ आहे. तर मला सकाळी डब्यासाठी मटकीची भाजी आणि बीटरूटची चपाती बनवायची होती. गहूसाठी मला मशरूम ऑमलेट बनवायचं होतं आणि तिला चीज पॉकेट करून द्यायचं होतं चपातीमध्ये रॅप करून. तर इथे मी छान बीटरूट सोलून वगैरे घेतलं आणि मिक्सरला बारीक करणार होते. आणि शक्यतो मी वाटण काढून ठेवते आधीच एका नारळाचं किंवा अर्ध्या नारळाचं. तर इथे बाजूला तुम्ही पाहू शकता माझं वाटण रेडी होतं. आणि इथे गावचा स्कूलमध्ये डान्स होता, तर चायनाचा डान्स होता तिचा. सो चायनाचा मेकअप करायचा होता, चायनाची हेअरस्टाईल करायची होती तिला. सो अशा प्रकारे मी तिची हेअरस्टाईल वगैरे करून दिली, मेकअप वगैरे करून दिला. तर स्कूलमधून त्यांना मेकअप वगैरे करून यायला सांगितलं होतं आणि अशा प्रकारे क्यूट दिसत होती आपली गाऊ. आणि ज्या दिवशी खूप घाई असेल त्या दिवशी राघव उठणार नाही असं होणारच नाही. तर त्याला पहिल्यांदा मला आवरू लागायचं असतं काम. सो अशा प्रकारे तो उठला होता. दीदीला सोडायला देखील तो निघाला होता. आणि गाऊकडे खूप ओझं होतं, कारण गाऊला स्केटिंग क्लास लावलेला आहे स्कूलमध्ये. तर ते नेहमी शूज घेऊन जावे लागतात. आणि तिकडून आल्यानंतर मी राघवला झोपवलं आणि इथे माझ्याकडे मटकी होती. सो मी ही मटकी आहे, तर मोड आलेले नव्हते मटकीला चांगले, तर मी त्याच्यावरून अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा झाकून ठेवली. तर अजून एक मी 9-10 तास ठेवणार होते, सो जेणेकरून छान मोड येतील आणि संध्याकाळी मी ते पॅक करून ठेवून देणार होते. आणि अशा प्रकारे अंघोळ वगैरे झाल्यानंतर हे जे डिस्पेन्सर आहेत तर ते भरून ठेवले. 2 डिस्पेन्सर आहेत, तर एक मी स्वयंपाकाला यूज करते आणि दुसरा पिण्याच्या पाण्यासाठी यूज करते. स्वयंपाकालाही स्वच्छ पाणी असतं, तेही पिऊ शकतो, परंतु मी जे पिण्याचं पाणी आहे तर ते थंड करते आणि कधी कधी गरमही पिते. असं नाही की थंडच पिते, परंतु मला अंदाज येतो दिवसभर मी किती पाणी पिलं आहे ते, त्यामुळे
आणि यानंतर दुपारी मी लागले होते आयर्निंग करायला. राघव उठलेला होता. राघव जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत मोस्ट ऑफ द कामं मी आवरून घेते, कारण तो झोपला की मलाही थोडासा आराम करायचा असतो. सो त्यामुळे तर इथे माझ्या मिस्टरांच्या अजून भरपूर साऱ्या पॅन्ट होत्या, तर मी एकदमच काढल्या होत्या सर्व आयर्निंगला. आणि इथे आयर्नमध्ये देखील पाणी नव्हतं. आणि गाऊ काय करते की जेही तिला वस्तू लागत नाही तर त्या आयर्न टेबलवर ठेवते. सो त्या मला आवरायला लागतात. आणि इथे मी आयर्नमध्ये पाणी वगैरे भरून घेतलं. ही नवीन आयर्न आहे. नमस्कार मंडळी. तर आत्ताच मी माझ्या मिस्टरांच्या पॅन्ट्स आणि गाऊचे स्कूलचे युनिफॉर्म आयर्न केलेत, कारण नॉर्मली मी सकाळी सकाळी करते, परंतु आज मला फावल्या वेळात काय करावं तर असं एक 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 काम मी उरकत राहते. आणि इथे राघवचा कान्हाचा ड्रेस आहे तर तोही मी आयर्न करून ठेवलाय. कधी इमर्जन्सीला पटकन घालायला लागतो, कारण तो कॉटनचा आहे, त्याला धोतर वगैरे ते आयर्न नाही करता येत व्यवस्थित, परंतु जेवढं मला जमलं तेवढं मी केलेलं आहे. इथे युनिफॉर्म वगैरे आयर्न असेल सकाळी सकाळी खूप पटपट आवरतं. आणि सकाळी सकाळी युनिफॉर्म वगैरे आयर्न करायला तसं जास्त वेळ लागत नाही, परंतु तरीही आत्ता मला वेळ होता. फावल्या वेळामध्ये अशी भरपूर सारी कामं असतात की जी काढून ठेवलेली असतात, बाजूला करायची आहेत. आणि आता मी राघवला झोपवणार आहे. अजून भरपूर सारी कामं म्हणजे दिवस पूर्ण यामध्ये जातो, तरीही सगळी कामं संपत नाहीत, दुसऱ्या दिवशीवर जातात. आणि काल आम्ही डिस्काउंट सेंटरला गेलो होतो रेणू आणि मी, तर गाऊसाठी ही फ्रॉक आणली आहे. तर अशा प्रकारे आहे, वन पीस आहे व्हाईट कलरचा. आणि तिला घातल्यावर तुमच्यासोबत म्हणजे दाखवेलच तुम्हाला, परंतु अशा प्रकारे आहे. आणि खरंच खूप छान वाटली. 10 दिरहमलाच होती मे बी, हां 10 दिरहमलाच होती. तर तुम्हाला प्रॉपर दाखवते मी. आणि ही अशा प्रकारे आहे. तर आणि वन पीस आहे, 9 to 10 इयर्सचा आहे. आता गाऊ 8 वर्षाची होईल, परंतु मुलांची हाईट वाढत राहते, सो त्यामुळे ही योग्य वाटली मला. तिला व्यवस्थित येत देखील होती, सो त्यामुळे मी ही घेतलेली आहे. आणि गाऊला स्कूलवरून यायला खूप लेट होतो, कारण गाऊला स्केटिंग क्लास लावलाय, तर त्यामुळे ती आल्यानंतर खूप थकलेली असते. त्यानंतर तिला अबॅकसचा क्लास देखील असतो, सो त्यामुळे मग मी तिची बॅग वगैरे मोकळी करत होते, सो जेणेकरून तिलाही थोडासा आराम पडेल. आणि त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला. तर स्वयंपाकामध्ये मला शेवग्याची भाजी आणि भाकरी बनवायची होती, परंतु हा जो मसाला आहे तर हा ठेवणीतला मसाला आहे. आणि हा मम्मी जेव्हा आली होती मागच्या वर्षी तर माझ्यासाठी बनवून गेली होती. खूप छान मसाला आहे आणि आता संपायला लागला आहे. जवळजवळ अर्धी बरणीच्या वरती होता. आणि आता मला पुन्हा इंडियाला जायचं, तर मी येताना पुन्हा घेऊन येईन. तर थोडा राहिला होता, त्यामुळे मी दुसऱ्या बरणीमध्ये छोट्या बरणीमध्ये ट्रान्सफर केला. आणि ही बरणी मला कुरड्या वगैरे ठेवायला होईल असा विचार केला, तर वॉश वगैरे करून ठेवायला घेतली. आणि अशा प्रकारे इथे मी आमची सर्वांची बास्केट ऑर्गनाईज केली. राघवचं टॉयची बास्केट आहे ही, परंतु आता राघव त्यामध्ये टॉय ठेवत नाही आणि त्या टॉयसाठी मी दुसरी बास्केट आणली असतो. मी त्याच्यामध्ये टॉवेल्स अरेंज करून ठेवलेत, सो जेणेकरून हँडी होतात इथे घ्यायला खूप. नमस्कार मंडळी. तर आम्ही सिटी सेंटरला चाललोय. राघवची पावडरही संपली आहे दुधाची, आणि सोबतच आम्ही एक इस्त्री दिली होती रिपेअरिंगसाठी, तर तीही रिपेअर झाली, तीही घेऊन यायची. आणि पनीर देखील आणायचंय मला. आणि
तर माझं शो झालं स्कूलमध्ये आणि गावचा आज डान्स होता स्कूलमध्ये. आम्हाला नव्हतं बोलवलं ना, पण तो ओपनच होत नाहीये. तिची फाईल आली आहे डान्सची, तर आता निवांत बघेल आणि चांगला असेल म्हणजे क्वालिटी चांगली असेल तर यूट्यूबवरती पोस्ट करेल. आणि माझं तूप संपलं होतं इंडियावरून आणलेलं, सो मी बटर पाहत होते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्राईस असते सेम ब्रँडची. तर नॉर्मली मी नेस्टोला जातेच, सो मी म्हटलं की इथे एकदा चेक करेल आणि नेस्टोवरून घेऊन येईल. आणि यानंतर आम्ही गेलो होतो शराफ DGमध्ये. तर गार्गीला आणि नायराला आईस्क्रीम खायची होती, सो त्यांना आम्ही आईस्क्रीम आणायला पाठवलं. आणि शराफ DGमधून मला माझी जी जुनी आयन आहे तर ती घ्यायची होती. त्यानंतर गाऊ आणि राघव दोघांची मस्ती चालू झाली आईस्क्रीम खाण्यामध्ये, परंतु गाऊने जास्त काही शेअर नाही केली राघवला, आणि राघवला आम्ही जास्त देतही नाही त्यामुळे. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. भाकरी बनवल्या मी. शेवग्याच्या शेंगाची भाजी मी जातानाच बनवून गेले होते आणि इथे गाऊलाही जेवायला दिलं होतं. तर इथे माझी मटकी आहे. सकाळी मोड यायला अजून वेळ ठेवणार होते मी जी, तर तिला छान मोड आले होते आणि ती मी एका कंटेनरमध्ये ट्रान्सफर केली. सो माझ्याकडे आता काचेचा कंटेनर शिल्लक नव्हता. काही काही ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये बऱ्याचदा, सो त्यामुळे मग माझ्याकडे गाऊचा लंच बॉक्स आहे एक्स्ट्रा एक, तर त्यामध्ये मी भरून ठेवली मटकी. सो जेणेकरून ताजी राहते. तुम्ही जर पॅकबंद कंटेनरमध्ये ठेवून दिली फ्रीजमध्ये तर एक आठवडाभर किंवा एक 9 ते 10 दिवस छान राहते. सो इझिली मला जेव्हाही भेळ वगैरे बनवायची असेल तेव्हा मी छान फोडणी वगैरे देऊन घेते आणि बनवते. मटकीची भाजी डब्याला वगैरे बनते. तर अशा प्रकारे इथे माझं किचन वगैरे क्लीन केलं होतं मी. आणि मला उद्या अक्षय तृतीया असल्यामुळे आदल्या दिवशी सगळी साफसफाई आणि प्लस अक्षय तृतीयाची थोडीफार तयारी करून ठेवायची होती. सो म्हणून मी जरा पटपट आवरलं आज. नमस्कार मंडळी. तर उद्याची तयारी करून झाली, म्हणजे सगळं काढून ठेवलंय, कारण मला उद्या सकाळी पहाटेच उठायचं आहे. अक्षय तृतीया आहे तर नैवेद्य वगैरे दाखवायचं देवाला, कारण माझ्या मिस्टरांच्या हाताने दाखवायचं आहे. आणि पुरणपोळी बनवायची नेहमीप्रमाणे. 2 वर्षापासून मी अक्षय तृतीयाला पुरणपोळीच बनवते. त्याच्या मागच्या वर्षी मी इंडियाला होते, सो त्यामुळे नाही केलं. आणि आता यावर्षी देखील पुरणपोळीच बनवणार आहे. तर सकाळची तयारी करून ठेवली, डाळ वगैरे काढून ठेवली आणि गुळही फोडून ठेवलाय, सो जेणेकरून सकाळी जरा घाई होणार नाही. तर त्यामुळे तर आता मी पूजेचंही सामान काढून ठेवते. सो उद्या सकाळी आंघोळ वगैरे केली की लगेचच पूजा वगैरे मांडून घेईल मी. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आयन आणलेली आहे शराफ DGमधून. तर रिपेअर करायला दिली होती आणि रिपेअर करून आलेली आहे. तर अशा प्रकारे जर रिपेअर नसती झाली तर त्यांनी नवीन दिली असती. आणि इथे देवाचं वगैरे सामानही काढून ठेवलंय. तर सगळं प्रिपरेशन करूनच झोपणार आहे मी आता. आणि उद्या सकाळी उठून झाडून पुसून वगैरे घेणार आधी, आणि मग त्यानंतर पुढं पूजा वगैरे मांडणार. तसं नाही मांडणार. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.